महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाता जनी जन्मनामात् नमस्कार दया ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अमृतामनुसन्धामि भगवत् गीते भवेद्वेषिणीम्। नमोस्तुते व्यास पूर्णाविन्द्यायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं संसुचाणूरमर्दनं देवकी तमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतथा जयद्रथजला गान्धारवीरोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरण्यदे कैवर्तकः केशवः कालाशर्यवशः सरोजममलं गीतापगन्धोत्कटम् नानाख्यानकेशवं कलिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमलं प्रध्वंसिनः केशश्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गप्रदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यै श्री राम समर्थ। श्रीराम समर्थ। अथ एकादशोऽध्यायः। एकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं 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 यत्त्वयोक्तं वचस्तेन यत्त्वयोक्तवचस्तेन यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मया मम मोहोऽयं विगतो मम
मोहोऽयं विगतो मम भवाप्ययौ हि भूतानां भवाप्ययौ हि भूतानां भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया श्रुतौ विस्तरशो मया श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् माहात्म्यमपि चाव्ययम् माहात्म्यमपि चाव्ययम् एवमेतद्यथार्थत्वम् एवमेतद्यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम ऐश्वरं पुरुषोत्तम मन्यसे यदि तच्छक्यम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वम् योगेश्वर ततो मे त्वम् दर्शयात्मानमव्ययम् दर्शयात्मानमव्ययम् श्री भगवानुवाच श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थ रूपाणि पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः शतशोथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानावर्णाकृतीनि च पश्यादित्यान् वसून् रुद्रान् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत पश्याश्चर्याणि भारत इहैकस्थं जगत्कृत्स्नं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् सचराचरम् मम देहे गुडाकेश मम देहे गुणाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुम् न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् पश्य मे योगमैश्वरम्
ಆಶಾ ಅವ್ರ ಮೊದಲು ಅಂತಾರಲ್ಲ ಅವ್ರಂತಾರಲ್ಲ ಅವಾಗ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅನ್ಬೇಕು ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅವ್ರ ಗುರುಗಳು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ದಿವ್ಯಂ ದದಾಮಿ ತೇ ಚಕ್ಷುಃ ದಿವ್ಯಂ दिव्यं ददामि ते चक्षुः दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् पश्य मे योगमैश्वरम् पश्य मे योगमैश्वरम् संजय उवाच संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् एवमुक्त्वा ततो राजन् एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः महायोगेश्वरो हरिः महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय दर्शयामास पार्थाय दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् परमं रूपमैश्वरम् परमं रूपमैश्वरम् अनेकवक्त्रनयनम् 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 अनेकाद्भुतदर्शनम् 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 अनेकदिव्याभरणम् 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 दिव्यानेकोद्यतायुधम् 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 दिव्यमाल्याम्बरधरम् 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 दिव्यगन्धानुलेपनम् 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 सर्वाश्चर्यमयं देवम् सर्वाश्चर्यमयं देवम् सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तो विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् दिवि सूर्यसहस्रस्य दिवि सूर्यसहस्रस्य दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता 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 यदि भासदृशी सा स्यात् यदि भासदृशी सा स्यात् यदि भासदृशी सा स्यात् भ- भासस्तस्य महात्मनः भासस्तस्य महात्मनः भासस्तस्य महात्मनः तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् अल तत्रैकस्थ जगत्कृत्स्नं तत्रैकस्थ जगत्कृत्स्नम् तत्रैकस्थ जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा 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 अपश्यद्देवदेवस्य अपश्यदेवदेवस्य अपश्यदेवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा शरीरे पाण्डवस्तदा शरीरे पाण्डवस्तदा ततः स विस्मयाविष्टो ततः स विस्मयाविष्टो ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः हृष्टरोमा धनञ्जयः हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवम् प्रणम्य शिरसा देवम् प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिरभाषत कृताञ्जलिर्भाषत
कृताञ्जलिर्भाषत अर्जुन उवाच अर्जुन उवाच अर्जुन पश्यामि देवांस्तव देवदेहे पश्यामि देवांस्तव देवदेहे पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थम् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रम् 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 पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पुढचा अक्षर द्वित्त असेल तर मागच्या अक्षरावर जोर देऊन सांग. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. मराठीमध्ये कानडीमध्ये पश्यामि त्वां सर्वतो असे म्हणतो. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिम् पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप किरीटिनं गदिनं चक्रिणं च किरीटिनं गदिनं चक्रिणं च किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात्. इथे सुद्धा असं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात्. दीप्तानरां जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम. त्वमक्षरं परमं वेदितव्यम् त्वमक्षरं परमं वेदितव्यम् त्वमक्षरं परमं वेदितव्यम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे सनातनस्त्वं पुरुषो मतो मे सनातनस्त्वं पुरुषो मतो मे अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम्
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् वक्त्रम् पश्यामि त्वां दिव्यप्रकाशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् द्यावा पृथिव्यो हृदमन्तरं हि द्याव्या पृथिव्योरिदमन्तरं हि द्याव्या पृथिव्योरिदमन्तरं हि द्यावा पृथिव्यो हृदमन्तरं हि द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् दृष्ट्वाद्भुतं भूतं दृष्ट्वाद्भुतं रूपं दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् लोकत्रये दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं दृष्ट्वाद्भुतं दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं अद्भुतं है ना हाँ अद्भुतं म्हटलं असेल असायलेंट दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं दृष्ट्वाद्भुतं दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् भू तिथे ह्रस्व आहे दीर्घ नाही. दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् अमिहि त्वां सुरसङ्घा विशन्ति अमिहि त्वां सुरसङ्गा विशन्ति अमिहि त्वां सुरसङ्गा विशन्ति अमिहि त्वां सुरसङ्गा विशन्ति अमिहि केचिद् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचित् भीताः प्राञ्जलो ते भी दीर्घ है केचिद् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसङ्गाः स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसङ्गाः स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसङ्गाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः परत असेच आहे स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कला मराठीत येथे उच्चार स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुतिभिः पुष्कलाभिः रुद्रादित्या वसवो ये च साध्या
रुद्रादित्या वसो ये च साध्याः रुद्रादित्या वसो ये च साध्याः विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा 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 वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रम् रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रम् रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रम् महाबाहो बहुबाहूरुपादम् महाबाहो बहुबाहूरुपादम् महाबाहो बहुबाहूरुपादम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् द्रनैद बहुदरं बहुदंष्ट्राकरालम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् बहुदरं बहुदंष्ट्रा बहुदरं बहुदंष्ट्राकरालम् दृष्ट्वा बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितस्तथाहम् दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् नभस्पृशं दीप्तमनेकवर्णम् नभस्पृशं दीप्तमनेकवर्णम् नभस्पृशं दीप्तमनेकवर्णम् व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा 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 धृतिर्न विन्दामि शमं च विष्णो धृतिं न विन्दामि शमं च विष्णो धृतिं न विन्दामि शमं च विष्णो दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म दिशो न जाने न लभे च शर्म दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास प्रसीद देवेश जगन्निवास प्रसीद देवेश जगन्निवास अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथातौ भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः सहास्मदीयैरपि योधमुख्यैः सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि त्वरमाणा विशन्ति वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि दंष्ट्राकरालानि भयानकानि दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु केचित् विलग्ना दशनान्तरेषु केचित् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति मुखाद्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति मुखाद्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा तथा तवामि नरलोकवीरा तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा 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 विशन्ति नाशाय समृद्धवेगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः लेलिह्यसे ग्रसमानः समन्तात् लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लेलीयसे ग्रसमानः समन्तात् संस्कृतमध्ये लेलिह्यसे ग्रसमानः समन्तात् लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः
लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो वासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो वासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो आख्याहि मे को भवानुग्ररूपो आख्याहि मे को भवानुग्ररूपो आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर नमोऽस्तु ते देववर प्रसीद नमोऽस्तु ते देववर प्रसीद नमोऽस्तु ते देववर प्रसीद नमोऽस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् कालो श्री भगवानुवाच श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे ऋतेऽपि त्वां भविष्यन्ति सर्वे ऋतेऽपि त्वां भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः निकेषु नहीं योवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः एव स्थिताः प्रत्यनीकेषु एव स्थिताः प्रत्यनीकेषु नहीं हाँ योधा हाँ योवस्थिताः प्रत्यनीकेषु एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् जित्वा शत्रून् राज्यं समृद्धम् भुङ्क्ष्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मयैव शत्रून् जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मयैवैते निहताः पूर्वमेव मयैवैते निहताः पूर्वमेव मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् कर्णं तथान्यानपि योधवीरान्
कर्णं ददाम्यानतियोगवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिता मया हतास्त्वं जैवा व्यतिष्ठा मया हतास्त्वं जैवा व्यतिष्ठा युध्यस्वदेताशिरणे सपत्नान् युद्धस्व चेता शिरणे सपत्ना युद्धस्व चेता शिरणे सपत्ना संजय उवाच संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम् नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम् नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम् सगद्गदं भीतभीतः प्रणम्य सगद्गदं भीतभीतः प्रणम्य सगद्गदं भीतभीतः प्रणम्य अर्जुन उवाच अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहर्ष्यत्यनुरज्यते च जगत्प्रवृष्यत्यनुरज्यते च जगत्प्रवृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास अनन्तदेवेश जगन्निवास अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् मैगजीन त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम वेत्तासि वेद्यं च परं च धाम वेत्तासि वेद्यं च परं च धाम ಅಂಥದ ಇನ್ನೊಂದು ಮಲ್ಲಾರ ಏನ್ರಿ? ಮೈದಾರ ಮಲ್ಹಾರ್ त्वया ततं विश्वमनन्तरूपं त्वया ततं विश्वमनन्तरूप त्वया ततं विश्वमनन्तरूप वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च चाङ्कः वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च शशाङ्कः वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः ಇಂಥದ್ದು ಇನ್ನೊಂದು ಏನು ಮಲ್ಹಾರ್ ಹೆಳ್ಳನ್ ದಪ್ಪ ಇವತ್ತು ಓದಿದ್ದೆ ಪುನಶ್ಚ ಭೂಯೋಪಿ ನಮೋ ನಮಸ್ತೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಓದಿದ್ದೆ पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमः पुरस्तादथ ಇದ್ರ पृष्ठतस्ते ಜೊತೆಗೆ ಗೀತಾ नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वम् 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 सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् हे कृष्ण हे यादव हे सखेति हे कृष्ण हे यादव हे सखेति हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदम् अजानता महिमानन्तवेदम् अजानता महिमानन्तवेदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि मया प्रमादात् प्रणयेन वापि मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावः सार्थमसत्कृतोऽसि यच्चावः सार्थमसत्कृतोऽसि यच्चावः सार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु 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 एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् त्वामहमप्रमेयम् अल तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् इद्रागिर्ಬೇಕು तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् पितासि लोकस्य चराचरस्य पितासि लोकस्य चराचरस्य पितासि लोकस्य चराचरस्य पूज्यश्च गुरुर् पितासि लोकस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् तत्त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो एव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् अदृष्टपूर्वं हर्षितोऽस्मि दृष्ट्वा अदृष्टपूर्वं हर्षितोऽस्मि दृष्ट्वा
अदृष्टपूर्वं विस्मितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे भयेन च प्रव्यथितं मनो मे भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपम् तदेव मे दर्शय देवरूपम् तदेव मे दर्शय देवरूपम् प्रसीद देवेश जगन्निवास प्रसीद देवेश जगन्निवास प्रसीद देवेश जगन्निवास किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन तेनैव रूपेण चतुर्भुजेन तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते सहस्रबाहो भव विश्वमूर्ते सहस्रबाहो भव विश्वमूर्ते श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदम् मया प्रसन्नेन तवार्जुनेदम् मया प्रसन्नेन तवार्जुनेदम् रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यम् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यम् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यम् यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैः न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैः न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके एवं रूपः शक्य अहं नृलोके एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर द्रष्टुम् त्वदन्येन कुरु प्रवीर द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर माते व्यथा मा च विमूढभावो माते व्यथा मा च विमूढभावो माते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ् ममेदम् दृष्ट्वा रूपं घोरमिदृङ्ममेदम् दृष्ट्वा रूपं घोरमिदृङ्ममेदम् दृष्ट्वा रूपं घोर ध्रु ಇದು हे वत्तक म्हणजे द्वित नाही आहे ध्रुव म्हणजे ते स्वरयुक्त आहे दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ् महात्मन् मीदृङ् ममेदम् दृष्ट्वा रूपं घोरमिदृङ्ममेदम् दृष्ट्वा रूपं घोरमिदृङ्ममेदम् व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वम् प्रीतमना पुनस्त्वम् व्यपेतभिः पुनस्त्वम् भीः सोडायचं नाही व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वम् व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त्वम् व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त्वम् व्यपेतभिः प्रीत
व्यपेतधि प्रीतमनः पुनस्त्वं तदेव व्यपेतधि ही प्रीत जी व्यपेतधि प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे व्यपेतधि व्यपेतभी प्रीतमनः पुनस्त्वम् व्यपेतधि प्रीतमनः पुनस्त्वं व्यपेतधि प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य तदेव मे रूपमिदं प्रपश्य तदेव मे रूपमिदं प्रपश्य संजय उवाच संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः स्वकं रूपं दर्शयामास भूयः स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनम् आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा अर्जुन उवाच अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं दृष्ट्वेदं मानुषं रूपं तमस्तव सौम्यं जनार्दन तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः सचेता प्रकृतिं गतः श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नाहं वेदैर्न तपसा नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया न दानेन चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम् शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा दृष्टवानसि मां यथा भक्त्या त्वनन्यया शक्य भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप प्रवेष्टुं च परन्तप मत्कर्म कृन् मत्परमो मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः मद्भक्तः सङ्गवर्जितः
मद्भक्तसङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु निर्वैरः सर्वभूतेषु निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव यः स मामेति पाण्डव यः स मामेति पाण्डव ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। योगो नाम एकादशोऽध्यायः। योगो नाम एकादशोऽध्यायः। ಇವತ್ತು ಇಂದಿನ ಒಂದು ಮಹಾರಾಜ ಚರಿತ್ರೆ ಶುರು ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಿಮಗೊಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಿದರ್ಶನವನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಏನು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಂಚೆ ನಾವು ಓದ್ತೀನಿ, ಆಮೇಲೆ ಅದರದ್ದು ನಿಮಗೆ ಫೋಟೋ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ದಾವಣಗೆರೆಯ ಶ್ರೀಮತಿ ನಿರ್ಮಲಾ ವಿವೇಕ್ ಇವರು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಮೈಸೂರಿನ ದತ್ತಪೀಠಂ ಆಶ್ರಮದಿಂದ ನಡೆಸಿದ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಶ್ಲೋಕ ಕಂಠಪಾಠ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ವಿಜೇತರಾಗಿ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರ ನೋಡ್ರಿ. ಹಿಂಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ ಒಂದು ಅಕ್ಷರ ತಪ್ಪಾಗಲ್ದಂಗೆ ಓದ್ಬೇಕು. ಶೃಂಗೇರಿ ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ. ನೀವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಶ್ಲೋಕದ ಒಂದು ಶಬ್ದ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಪೂರ್ಣ ಶ್ಲೋಕ ಹೇಳಿಗೆ ಬಂದರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲು. ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇಂದೂರಿಗೆ ಬಂದರು. ನಾನು ಇವತ್ತೊಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಸಂಗ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಸಮಯ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಹಾರಾಜರು ಇಂದೂರಿಗೆ ಬಂದು ಜೀಜಿಬಾಯಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ ಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಖಾರ್ಪುಡಿ ಉಂಡಿ ತಿಂದು ಬೆಂಕಿ ಕಂಡ ತಿಂದು ಅಕ್ಕಿ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪಾಸಾಗಿ, ಅರ್ಥಾತ್ ಅಕ್ಕಿನ ಅದರೊಳಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸೋತು ಹೋದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅತ್ಯಂತ ರಾಜವೈಭವದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ಅವಾಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ 18 ವರ್ಷ ಇದ್ದು. ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗೆ ಜೀಜಿಬಾಯಿ ಮಗಳೊಬ್ಬಾಕಿಲ್ಲ, ತಾಯಿ ಅಂತ. ಅದು 8-10 ವರ್ಷದ ಹುಡುಗಿ. ಮಹಾರಾಜರ ಅಕ್ಕಿ ಜೊತೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಟ ಆಡ್ಕೋತ ಇರ್ತಿದ್ರು. ಓಣ್ಯಾನ ಹುಡುಗರ ಜೊತೆಗೂ ಮಹಾರಾಜರು ಆಟ ಆಡ್ತಿದ್ರು. ಓಡ್ಕೋತ ಹೋಗೋದು, ಗಿಡ ಹತ್ತೋದು, ಮತ್ತೇನಾದ್ರು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಏನಾರ ಉಂಟಾಟ ಆಡೋದು, ಮುಟ್ಟಾಟ ಆಡೋದು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಹಾರಾಜರು ಆ ಓಣ್ಯಾನ ಹುಡುಗರ ಜೊತೆಗೂ ಆಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ರಿ ಮತ್ತಿಂದ ಆಡಲ್ದ ಏನು ಮಾಡ್ಯಾರು? ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಬಂದು ಅವ್ರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಸಾಧಿಸಬೇಕಿತ್ತೋ ಅದನ್ನು ಸಾಧಿಸಿದ ಬಳಕ ಅವ್ರು ಆಡೋದು ಚಂದ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ನಾವಿನ್ನೂ ಈ ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಮುಳುಗಿ ಹೇಳೋ ಹೊತ್ತಿನಾಗ ನಾವು ಆಡ್ಕೋತ ಕೂತ್ರೆ ಏನಂತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಮುಂಬೈಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೋರ್ಟಿನ ಕೆಲಸ ಸಲುವಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ. ಹೋದ್ವಿ ಬಂದ್ವಿ ಒಂದು 10-20 ಸಲ ಹೋಗಿ ಬಂದ ಬಳಕ ಆ ಕೋರ್ಟಿನ ಕೇಸ್ ನಮ್ಮಂಗೆ ಆಯ್ತು. ಹೈಕೋರ್ಟಿನ ಕೇಸ್ ನಮ್ಮಂಗೆ ಆದ ಕೂಡ ಅವ್ನು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗು ಯೋಗ್ಯತೆ ನಾವು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಗೆದ್ದು ಕೂಡ ಆಮೇಲೆ 4 ದಿವಸ ಮುಂಬೈ ಒಳಗೆ ಪ್ರಚಂಡವಾಗಿ ನೀವು ಅಡ್ಡಾಡಿದ್ರೆ ಚಂದ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಅದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು 108 ಇನ್ನೂ ಏನೇನು ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾದ್ದು, ಸಾಧಿಸಬೇಕಾದ್ದು. ಈಗ ನಾವು ಆ ಆಟ ಆಡಿದ್ವಿ, ಈ ಆಟ ಆಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಪಂಚದೊಳಗಿನ್ನೂ ಇವೆಲ್ಲ ಒಂದು ಆಟನ. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದರೆ ಹೆಂಡತಿ, ಮಕ್ಕಳು, ಮನಿ, ಹೊಲ, ತೋಟ, ಪಟ್ಟಿ, ನೌಕರಿ, ಚಾಕ್ರಿ ಇವೆಲ್ಲ ಏನದ ಒಂದು ಆಟದ ಸಾಮಾನುಗಳು ಭಗವಂತ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರೋ. ನಾವು ಈ ಆಟನ ಆಡ್ಕೋತ ಕೂತ್ರೆ ಭಗವಂತ ನಮ್ಮಿಂದ ದೂರ ಆಗಿಬಿಡ್ತಾನೆ. ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಬಂದೀವೋ ಅದನ್ನು ಮುಂಚೆ ಸಾಧಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಹುಡುಗರ ಜೊತೆಗೆ ಅವನ ದೊಡ್ಡದೊಂದು ಗ್ಯಾಂಗ ಇರ್ತದೆ.
ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಹೆಂಗೆ ಗೋಕುಲದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಎಲ್ಲ ಗೋಪಾಲಕರ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ನು, ಹಂಗೆ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣ ಸಾಧಿಸಿಕೊಂಡವರಾಗಿ ಜೀವನ ಮುಕ್ತರಾಗಿ ಅವರು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಆ ಹುಡುಗಿ ಜೊತೆಗೂ ಆಡ್ಕೋತ ಕೂತಿರ್ತಿದ್ರು. ಅದು ಲಂಗ ಬ್ಲೌಸು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ ಮಹಾರಾಜರ ಅಕ್ಕಿ ಜೊತೆಗೆ ಹಿಂಗಾಗಿ ಹಳ್ಳ ಆಡ್ತಾರಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಅಂತ ಹಳ್ಳ ಆಡೋದು, ಇದನ್ನು ಮಾಡೋದು, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕುಂಟಲ್ಪಿ ಆಡೋದು, ಹಿಂಗೆಲ್ಲ ಆಡ್ತಿದ್ರು. ಒಂದು ದಿವಸ ಮಹಾರಾಜರು ಹಂಗೆ ಆಡ್ಕೋತ ಕೂತಾಗ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಹೊಡೆದಿರ್ಬೋದು, ಯಾರೋ ಒಬ್ರು ಸಾಧು ಅವ್ರ ಮನೆಯ ಹುಡುಕೋತ ಬಂದು ಮನೆ ಅಗದಿಯೇ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾನ, ಮಹಾರಾಜರ ಒಳಗೆ ಎದುರಿಗೆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಹಿಂಗೆ ಆಟ ಆಡ್ಕೋತ ಕೂತ. ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ನಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಟ್ಟು ಬಂತು ಅಂದರೆ, ನನ್ನ ಗುರುಗಳು ನನ್ನನ್ನು ಒಬ್ಬ ಮೂರ್ಖ ಮನುಷ್ಯನ ಕಡೆ ಕಳಿಸ್ಯಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವನೇನು ಮಾಡಿದ ಅಂದ್ರೆ ಬರ್ರಂತ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಹೊಂಟ್ಬಿಟ್ಟು. ಮಹಾರಾಜರು ನೋಡಿದರು, ಅವ ಎಂದ ತನ್ನ ಗುರುಸ್ಥಾನ ಅಂದ್ರೆ ಹಿಮಾಲಯದೊಳಗಿಂದ ಹೊಂಟಿದ್ನು ಅಂದೇ ಮಹಾರಾಜರು ಅವನು ನೋಡಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ನು ತಿರುಗಿ ಹೊಂಟ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಬಡ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಅವನ ಬೆನ್ನ ಹತ್ತಿ ಹೋಗಿ ಅವನು ತಿರುಗಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಕೂಡಲೇ ನೀವು ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ಒಮ್ಮೆಲೆ ಬಾಗಿಲು ತನಕ ಬಂದ್ರಿ ತಿರುಗಿ ಹೋದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಅವ ಹೇಳ್ದ, ಮತ್ತೇನು ಮಾಡಲಿ ನಿನ್ನಂತ ಅವನ ಕಡೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು. ನಿನಗದೇ ನಾನು ಏನೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಯೋಗಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ನಾನು ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮನೆ ಮಾರು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಹಿಮಾಲಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಬ್ಬ ಯೋಗಿಗಳ ಹತ್ತಿರದ್ದು ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಅವ್ರು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ದದ್ದೆಲ್ಲ ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ನನಗೆ ಕಲಿಸಿದರು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನದ ರೀ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಇಂದೂರಿಗೆ ಹೋಗು, ಆ ಇಂದೂರಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಶನಿ, ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಇದು ಅದ, ಅಲ್ಲಿ ಇನಾಮದಾರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರದ್ದೊಂದು ವಾಡೆ ಅದ. ಆ ವಾಡೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು 18-20 ವರ್ಷದ ತರುಣರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಗಿಗಳ ಮಹಾನ್ ಯೋಗಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಕಡೆಗೆ ಹೋದ ಮುಂದಿಂದೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದಲ್ಲ, ಯೋಗ ಸಾಧನೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಕಳಿಸಿದ್ರು. ನೀವರೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ ಜೊತೆ ಹಳ್ಳ ಆಡ್ಕೊತ ಕೂತೀರಿ, ನಾ ಯಾಕರೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದೆ ಅಂತ ತಿರುಗಿ ಹೊಂಟೀನಿ ಅಂತ ಮಹಾರಾಜರಂದ್ರು. ಇದ್ಕೋಲ್ತಾಗ ಬರೋಬ್ಬರಿ ಹೇಳಿದ್ದೇನು ತಪ್ಪಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನೀವು ಪಾಪ ಇಷ್ಟು ದೂರಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಹಿಂಗೆ ಭರ್ನ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನಿಮ್ಮದು ಊಟ ಉಪಚಾರ ಎಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಇರ್ಕೋಲ್ತಕ್ಕ ನೀವು ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿರಿ ಅಂದ್ರೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿರಿ, ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡಿರಿ, ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಮಯ ಇರ್ತದೆ ಮಾತಾಡೋಣಂತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಆ ಯೋಗಿಗೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಸ್ನಾನ ಗೀನ ಎಲ್ಲ ಇದ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಸಾದನೂ ಆಯಿತು. ಪ್ರಸಾದ ಆದ ಬಳಿಕ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ಕೇಳಿದರು, ಏನ್ರಿ ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವಾಗ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ಇಂತಿಂಥ ಯೋಗದ ಈ ಮಟ್ಟದವರೆಗೂ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ನನಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಆಗುವಂತು. ನಾನೇನು ಮಾಡೀನಿ ಅಂದರೆ ವಿಶುದ್ಧಿ ಚಕ್ರದವರೆಗೂ ಬಂದೀನಿ, ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರದವರೆಗೂ ಬಂದೀನಿ, ಮುಂದೆ ನನಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದು ಅಂತ ಮಹಾರಾಜರು ಏನಂದ್ರೆ, ನನಗೆ ಯೋಗ ಈಗ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನೊಂದು ಸದ್ಗುರುಗಳ ಹತ್ತಿರ ಇದ್ದಾಗ ಏನೋ ಅವರಿಂದ ಒಂದು 2-3-4 ವಿಚಾರ ಕೇಳಿದ್ದೆ, ಅದರೊಳಗಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂಥದ್ದು ಯಾವುದಾದ್ರು ಇದ್ರೆ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಕೂಡ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಆಯ್ಕೆ ಹುಡುಗಿಗೆ ಹೇಳಿದರು, ತಾಯಿ ಬಾಯಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿನ್ನ ಲಂಗಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿ ಹಾಕೋ, ಇಲ್ಲಿ ಪದ್ಮಾಸನ ಹಾಕಿ ಕೂಡಿದ್ರು ನಾನು ಮುಂದೆ ಅಂದು. ಅವ್ರ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಲಂಗ ಕಚ್ಚಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಪದ್ಮಾಸನ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಕೂತ್ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಆ ಹುಡುಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಹುಡುಗಿ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿದ ಕೂಡ ಆ ಹುಡುಗಿ ಸಮಾಧಿ ಒಂದು 10 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಆ ಸಮಾಧಿ ಹಿಡಿತು. ಅವಾಗ ತಾಯಿಯ ಯೋಗಿನ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಯೋಗಿರಾಜ್ ಮಹಾರಾಜ್ ನಿಮ್ಗೇನಾದರೂ ಕೇಳೋದಿದ್ರೆ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ. ಪಾಪ ಅವ್ನು ಯೋಗಿ ಗಾಬರಿ ಅದಮ್ಮ, ಈ ಒಂದು 7-8 ವರ್ಷದ ಹುಡುಗಿ ಹಿಂಗೆ ಕೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತನಗೇನೇನು ಕೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳಿದ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಬಿಡದಾಗಿ ಎಷ್ಟು ಉತ್ತಮವಾಗಿ ಹೇಳಿದ್ಲು ಅಂದರೆ, ಯೋಗಿ ಗಾಬರಿಯಾಗಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಆಕಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಕಿ
ನನ್ನ ತಪ್ಪಾತ್ರಿ, ನಾನು ಕ್ಷಮಿಸು, ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ಇಂಥದ್ದು ಅಂತ ನನಗೆ ಕಲ್ಪನಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ನೀವು ನಮ್ಮನ್ನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಅಂದ್ರು ಅದೆಲ್ಲ ಇರ್ಕೋವಲ್ತಕ್ಕ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಇರಲಿಲ್ಲ ರಾಮು, ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಹೇಳ್ತೀವಿ, ಕೇಳ್ತೀವಿ ಅಂದ ಕೂಡ ಸಮಾಧಾನವೂ ಆಗಿತ್ತು. ಅವ್ರಂದ್ರು ಆಗಲಿ ಮಹಾರಾಜ್, ನೀವು 2 ದಿವಸ ಇರಂತೀರ, 2 ದಿವಸ ಇರ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಮಹಾರಾಜರ ಹತ್ರ ಒಂದು 15-20 ದಿವಸ ಇದ್ದು ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಯೋಗದ ಎಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳಿದ್ರು, ಯೋಗ ಯಾಗ ಈ ಉಪದ್ವ್ಯಾಪಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಬಿದ್ದೀರಿ, ಸುಮ್ಮನೆ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿರಿ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಭಗವಂತನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ನಾವು ಅರ್ಥಾತ್ ಮನಸ್ಸು ಏಕಾಗ್ರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನೀವು ಮನಸ್ಸು ಏಕಾಗ್ರ ಮಾಡೋ ಉಪದ್ವ್ಯಾಪದಾಗ ಬೀಳಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ಬರೇ ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಿರಿ, ಬಾಯಿಲೆ ಸಾಕು, ಅದು ಮುಂದಿನ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಎಲ್ಲ ನಾವು ತಾನ ಮಾಡಿಕೊತ ಹೋಗ್ತದೆ. ನಾವು ಊಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಯಾಗ ತುತ್ತು ಹಾಕಿ ಜಗದ್ ನುಂಗಿಬಿಟ್ರೆ ಮುಂದಿಂದ ಅದು ಹೆಂಗೆ ಪಚನ ಆಗಬೇಕು, ಹೆಂಗೆ ಅದರಿಂದ ರಕ್ತ ಮಾಂಸ ಇತ್ಯಾದಿಗಳಾಗಬೇಕು, ಹೆಂಗೆ ಅದರೊಳಗಿಂದ ಮುಂದೆ ಏನೇನು ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೋಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅದು ಮುಂದೆ ಹೆಂಗೆ ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಆಗ್ತದನು ಹಂಗೆ ನಾಮೂ ಸಹಿತ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಅದ. ನೀವು ಏನೂ ಮಾಡೋ ಕಾರಣ ಇಲ್ಲ. ನಾಲಿಗೆ ತುಟಿ ಅಲುಗಾಡಿಸ್ಕೊಂಡು ವೈಖರಿ ವಾಣಿಯಿಂದ ನಾಮ್ ತಗೋತ ಇದ್ದು ಸಾಕು. ನಾಮ್ ಏನು ಮಾಡ್ತದಂದ್ರೆ ತಾನು ಸಹಜವಾಗಿ ಒಳಗಿಳಿದು ವೈಖರಿ ವಾಣಿ ಸ್ಯಾಚುರೇಟೆಡ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಮಧ್ಯಮ ವಾಣಿಯಲ್ಲಿ ಇಳಿತದೆ, ಮಧ್ಯಮ ವಾಣಿ ಸ್ಯಾಚುರೇಟೆಡ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಪಶ್ಯಂತಿ ವಾಣಿಯಲ್ಲಿ ಇಳಿತದೆ, ಪಶ್ಯಂತಿ ವಾಣಿ ಸ್ಯಾಚುರೇಟೆಡ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಪರಾವಾಣಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಅದಕ್ಕೆ ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಆಗ್ತದೆ, ಬ್ರಹ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಹೆಂಗೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದರು, ಹೈವೇ ಹತ್ತಿರ ಬಳಕೆ ಮುಂದೆ ಯಾರನ್ನೂ ದಾರಿ ಕೇಳುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲೋ, ಹೆಂಗಿಲ್ಲೋ ಹಂಗೆ ನಾವು ನಾಮಸ್ಮರಣೆ ಹತ್ತಿದ್ವಿ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಮುಂದಿನ ಹೆಂಗೆ ಸಾಧನೆ, ಮುಂದೆ ಹೆಂಗೆ ಬರಿಬೇಕು ಅನ್ನೋ ದಾರಿ ಕೇಳುವಂಥ ಕಾರಣ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೂ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಅಂದರೆ ನಾಮದಲ್ಲಿ ಎಂಥ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂದರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ವಸ್ತು ಅಲ್ಲ, ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ, ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಲ್ಲ, ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರೋ ವಿಚಾರ ನಮಗೆ ತ್ರಾಸ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಥಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ ಥಾಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ವಸ್ತು ಅನ್ನೋದು ವಸ್ತು ಅಲ್ಲದು, ವಸ್ತು ಅನ್ನೋದು ಒಂದು ವಿಚಾರ. ಅದು ಯಾವ ವಸ್ತು ನಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ವಿಚಾರ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದನೋ ಅದಷ್ಟೇ ನಮಗೆ ತ್ರಾಸ ಕೊಡುವಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ವಿಚಾರ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ನಮಗೇನು ಸುಖಾನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, ದುಃಖಾನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಮಂದಿ ಮನೆಯಾಗಿನ ಸಾಮಾನುಗಳು ನಮಗೇನು ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋ ಸಾಮಾನು ಅಷ್ಟೇ ನಮಗೆ ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡ್ತಾವೆ. ಮಂದಿ ಮನೆಯಾಗಿನ ಮಂದಿ ನಮಗೇನು ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮನೆಯಾಗಿನ ಮಂದಿ ಅಷ್ಟೇ ನಮಗೆ ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮಂದಿ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೇನು ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಷ್ಟೇ ನಮಗೆ ಸುಖ ದುಃಖ ಕೊಡ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವೋ ಆ ವಿಚಾರಗಳು ನಮಗೆ ತ್ರಾಸ ಕೊಡ್ತವೆ ಹೊರತು ವಸ್ತುಗಳಲ್ಲ. ವಸ್ತುಗಳು ತ್ರಾಸ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸುಖ, ಬಡಬಗ್ಗರಿಗೆ ಸುಖ ಇಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯ ಮದುವೆ ಆದವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸುಖ, ಮದುವೆ ಆಗದೆ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ಸುಖ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ಅರಣ್ಯವಾಸಿ ಆಗಿಬಿಡ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಸುಖ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮೂಲಕ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿಯೂ ಸುಖ ಇಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯ ಮನಿ ಮಾರು ಬಿಟ್ಟಿದ್ದವರಿಗೂ ಸುಖ ಇಲ್ಲ. ಸುಖ ಎಲ್ಲದ ಅಂದರೆ ನಿರ್ವಿಚಾರ ಆಗುವುದರಲ್ಲಿ ಅದ. ನಿರ್ವಿಚಾರ ವೈಶಾರದ್ಯಾಂ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಪ್ರಸಾದ. ನೀವು ನಿರ್ವಿಚಾರವಾಗಿ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಿರ್ವಿಚಾರ ಕೂತ್ರಿ ಅಂದರೆ ಅದು 1 ವರ್ಷ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡಿದ ಫಲ ಅದ. ಆದ್ದರಿಂದ ಏನದ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಧಾನ, ಸುಖ, ಶಾಂತಿ, ಸಮಾಧಾನ ಅನ್ನೋದು ನಾವು ಅಂತರ್ಮುಖರಾಗೋದ್ರೊಳಗೆ ಮತ್ತು ನಿರ್ವಿಚಾರ ಆಗೋದ್ರೊಳಗೆ. ನಾಮಸ್ಮರಣೆ ನಾವು ಮನಸ್ಸು ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮಾಡಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಮನ್ ಗಯೆ ತೋ ಜಾನೇದು, ಮನಸ್ಸು ಎತ್ತಲಾಗರೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಶರೀರ ಮತ್ತು ಜಾನೇದು. ಜಪಕ್ಕೆ ಕೂತಿರೋ ಶರೀರ ಅಲ್ಲಿಂದ ಎಬ್ಬಿಸ್ಬೇಡ. ಮನಸ್ಸು ಎತ್ತಲಾಗರೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಮಾರ್ಕೆಟ್ನಾಗ ಹೋಗಲಿ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೋಗಲಿ, ನಾವು ದೇಹದಿಂದ 1 ತಾಸು, 1.5 ತಾಸು, 2 ತಾಸು ಗಟ್ಟೆ ಕೂಡಬೇಕು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಏನು ಅಂತಂದರೆ
ಈಗ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಪತಂಗ ಹಾರಿಸಿರ್ತಾನೆ, ಅದು ಆಕಾಶವನ್ನು ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸೋದು ಇರ್ಬೋದು, ದೂರ ಹೋಗಿರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ತುಂಬ ನಾವು ಏನದ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಹರಟಿ ಹೊಡ್ಕೋತ ಮಾತಾಡ್ಕೋತ ನನ್ನ ದಾರ ಸುತ್ತಿಗೋತ ಇದ್ದ ಅಂದ್ರೆ ಅವನ ಪತಂಗ ಅವನ ಕೈಯಾಗನ ಬರ್ತದೆ. ಹೆಂಗೋ ಹಂಗೆ ನಾವು ಮನಸ್ಸಿನಾಗ ಅರ್ಥಾತ್ ಈ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೋತ ಇದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ಒಂದು ನಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಚೂರು, ಒಂದು ನಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ, ಒಂದು ನಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ, ಒಂದು ನಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಅವ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಬರ್ತಿರ್ತಾನೆ. ಬಳಸಿ ತೂತರೆ ಕೂಠೆ ದಾಸಿ ಅಮ್ಹಿ ತುझे ನಾಮ ಭೂಕು ಅಹರ್ನಿಸಿ. ನೀ ಎಲ್ಲಿ ಓಡಿ ಹೋಗ್ತೀಯ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಾ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ನಿನ್ನ ನಾಮವನ್ನು ಭೂಕಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅರ್ಥಾತ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ರಿಪೀಟೆಡ್ ದಿ ಗಾಡ್ಸ್ ನೇಮ್ ಲೈಕ್ ಮ್ಯಾಡ್ ಮ್ಯಾನ್. ಹುಚ್ಚರಂಗ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಜನ್ಮಾಂತರ ಅನುಭವಿಸಿದ ಎಲ್ಲ ದುಃಖ ದೂರಾಗಿ ಈ ಹುಟ್ಟಿದ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ. ಈ 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ತಿರುಗತಕ್ಕಂಥ ಈ ಜನ್ಮ ಮರಣದ ಚಕ್ರನು ಸಮಾಪ್ತ ಆಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಜೀವನದ ಎಲ್ಲ ದುಃಖ ಕಷ್ಟ ಕ್ಲೇಶ ಎಲ್ಲ ಶಾಂತಾಗಿ ಮನಸ್ಸು ಅಗದಿ ಆನಂದವಾಗಿ ಉಳಿತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳಿದರು ಮಹಾರಾಜ. ನಾ ಹೇಳಿಕತ್ತಿಲ್ಲ, ಮಹಾರಾಜರು ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದರು. ಅದನ್ನು ನಾವು ಸಹಿತ ಅದನ್ನು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು 15 ನಿಮಿಷ, ಅರ್ಧ ತಾಸು ಒಂದು ನಮ್ಮನ್ಯಾಗ ಒಂದು ಕೋಲಿ ಒಳಗಿನ ಚಿಲ್ಕ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಾಗಿಲ ಮುಂದೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂಡಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಬಾಗಿಲ ಮುಂದೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂಟ್ರೆ 108 ಮಂದಿ ಬಾಗಿಲ ಬಡದು ನಮ್ಮನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿ ನಮ್ಮ ಕೈಯಾಗ ನಾವು ಮರೆತು ಬಂದಿರೋ ಫೋನರೇ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೇಪರದೇ ಒಳಗೆ ಹೋಗಿತಾರೆ. ಹಿಂಗೆ ಏನಾರೇ ಹೊರಗಿನ ಪ್ರಪಂಚದ ಗದ್ದಲಕ್ಕೆ ಬೀಳ್ತೀವಿ. ಒಂದು ಬಾಗಿಲ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಕೂತ್ರೆ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ 15 ನಿಮಿಷ ಜಪ ಮಾಡಿ ಹಿಡ್ಕೊಡ್ರಿ, ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿಟ್ಕೊಡ್ರಿ. ಶ್ರೀರಾಮ್ ಜಯ ರಾಮ್ ಜಯ ಜಯ ರಾಮ್, 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 ಶ್ರೀರಾಮ್ ಜಯ ರಾಮ್ ಜಯ ಜಯ ರಾಮ್ ಅಂದ್ಕೊತ ಇದ್ದರೆ ಸಾಕು. ನಮಗೇನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ನಾವು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ಸಮಾಧಾನ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದ್ರು, ಟಿ ವಿ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ನಡೀತದೆ ಅಂತೀವಿ. ಉದ್ದಾಮ ಹೋಗಿ ಕೂತು ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿ ನಡೀತದ ಅಂತೀವಿ. ಅದ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಯ ಟಿ ವಿ ಕಡೆಗೆ ಇರ್ತದಿಲ್ಲ, ಮಹಾರಾಜರು ಇರ್ಕೋಲ್ತಾರೆ. ನಾವು ಟಿ ವಿ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ತದಿಲ್ಲೋ ಅಂತೀವಿ. ಬಾಯ ತುತ್ತು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಜಗತ್ತು ಮುಂದೆ ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹಂಗೆ ನಾವು ಬಾಯಾಗ ನಾಮವನ್ನು ಉಚ್ಚಾರ ಮಾಡ್ಕೋತ ಇದ್ವಿ ಅಂದರೆ ಅರ್ಥಾತ್ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಾಮಸ್ಮರಣೆ ನಮ್ಮ ಅಂತಃಕರಣದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಅಂತಃಕರಣವನ್ನು ಶುದ್ಧ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ಶುದ್ಧವಾದ ಅಂತಃಕರಣದಲ್ಲೇ ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾರಾಜರು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿ ಆ ಯೋಗಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದರು. ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ ಜೈ ಜೈ. ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾರಾದರೂ ನೀವು ತಯಾರಾದರೆ, ನಾ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಸಲುವಾಗಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ನಾನು ಒಂದು ಅಕ್ಷರ ತಪ್ಪಲ್ದಂಗೆ ಕಲಿತೀನಿ ಅಂತ ತಯಾರಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ನಾವು ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆಯ್ತು. ಉಪಾಸನೆ ರಾಜಾಲವಾವೆ ಉದೇ ವಸಂತಾಸಿ ಸದಾ ಸತ್ಕರ್ಮಯೋಗೇ ವೈಘಾಲವ ಸರ್ವಾಂಧಿ ಮಂಗಲ ಬೋಲ ಸೀತಾಕಾಂತ ಸ್ಮರಣ ಜೈ ಜೈ ರಾಮ. ನಿಮಗೆ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡ್ತೀವಿ. ನೈವೇದ್ಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ